महाराष्ट्र धाराशिव से खबर। आज नवरात्रि महोत्सव के शुभ अवसर पर तुलजापुर स्थित तुलजा भवानी मंदिर में प्रथम माला की स्थापना बड़े धूमधाम से संपन्न हुई। नवरात्रि महोत्सव के शुभ अवसर पर तुलजापुर स्थित आई तुलजा भवानी मंदिर में प्रथम माला की स्थापना बड़े धूमधाम से संपन्न हुई। इस धार्मिक कार्यक्रम का आयोजन परंपरा अनुसार अत्यंत श्रद्धा और भक्ति भाव के वातावरण में हुआ। कार्यक्रम की विशेषता रही कि प्रथम माला का पूजन और स्थापना जिलाधिकारी तथा धाराशिव जिले के लोकप्रिय विधायक राणा जगदीश सिंह पाटिल के कर कमलों से संपन्न हुई। इस अवसर पर मंदिर परिसर में हजारों की संख्या में श्रद्धालु उपस्थित होकर माता रानी के जयघोष से संपूर्ण वातावरण गुंजायमान कर दिए। सुबह से ही मंदिर परिसर में भक्तों की लंबी कतारें देखी गई। ढोल ताशे, लेझिम और भजन मंडलियों के मधुर स्वर से वातावरण भक्तिमय बना रहा। हर तरफ जय भवानी, जय शिवाजी और आई तुलजा भवानी की जय के उद्घोष गूंजते रहे। नवरात्रि महोत्सव के पहले दिन आयोजित इस परंपरा माला स्थापना कार्यक्रम में अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ता और प्रशासनिक अधिकारी उपस्थित थे। जिलाधिकारी और आमदार राणा जगदीश सिंह पाटिल ने माता से जिले की सुख समृद्धि और शांति, जन कल्याण की प्रार्थना की और तुलजा भवानी मंदिर में आयोजित ये प्रथम माला स्थापना समारोह श्रद्धा और आस्था उत्साह के अद्वितीय संगम रहा। भक्तों का जनसागर उमड़ने से नगर में उत्सव के कारण कुछ लोग फंसे हुए ऐसा सुनने में आया है, क्या स्थिति है? सबको नमस्कार। धाराशिव जिले में विशेषतः बूम और परंडा ये तालुके में कल रात को बहुत बड़ा प्रमाण में बारिश हुआ था और इसके वजह से अपना जो छोटे मोटे नदी है वो ओवरफ्लो हुआ है और जो भी नागरिक परंडा, विशेषतः परंडा तालुके में लोकी, देवगांव, दुदी ऐसा 3-4 गाँव में जो अटके होते तो उनको हम आर्मी के मदद से, एनडीआरएफ के मदद से एयरलिफ्ट हमने किए हैं उनको और अभी हमको उनको सुरक्षित जगह पे उनको हमने टेम्पररीली उनको ट्रांसफ़र किए हैं। अभी ये बचत कार्य में एक आर्मी के हेलीकॉप्टर का इस्तेमाल हुआ है। इसके बावजूद इसके अलावा अभी एनडीआरएफ की तरफ से बड़ा टीम भी इधर तैनात हुई है और उनके और अपना मौसूल, पुलिस के यंत्रणा, आपदा मित्र, ग्राम पंचायत, जिला परिषद सब मिलके एकजुट से मदद कार्य में व्यस्त है। तो कैजुअलिटी के बारे में कुछ है और लोगों को क्या आह्वान करेंगे आप? अभी ऑलमोस्ट हमने 50 लोगों को सुरक्षित रीति से एयरलिफ्ट हमने किए हैं। उनको हम एकदम प्रोटेक्टेड प्लेस पे हम उनको शिफ्ट किए हैं। इसके अलावा कल रात को अनफॉर्चुनेटली एक ज्येष्ठ महिला का मृत्यु हुआ है। इसके अलावा बाकी सब अपना नागरिक सुरक्षित है। धन्यवाद। हो, आज शारदीय नवरात्र महोत्सवचे पहिले दिवस आहे आणि आई तुळजाभवानींची आशीर्वाद आणि कृपाने परंडा बूम मध्ये आपण एनडीआरएफची टीम आणि आर्मीची टीमला आपण रिक्वेजिशन केलं होतं। पहाटे 4 वाजता आम्हाला माहिती मिळाली की आपण लगेच आर्मीला आपण रिक्वेजिशनची विनंती केलं होतं आणि हे चांगला थोडासा आईच्या कृपेने आनंद होते की आपण आर्मीची मदतीने आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने आपण आपला लोकी आणि देवगाव या परिसरामध्ये 50 लोकांना आपण एअरलिफ्ट केलेली आहे। सुरक्षितपणे आपण सुरक्षित ठिकाणी त्यांना स्थलांतरण केलेली आहे। अजून या व्यतिरिक्त आर्मीची, एनडीआरएफची टीम अहिल्यानगरवरून आता दाखल झालेली आहे आणि त्यांच्याकडून पण रेस्क्यूची मोठे एफर्ट्स तिथे सध्या सुरू आहे। तिथे आमचे सर्व तहसीलदार, बीडीओ, सर्व आमचे उपजिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी पण त्यांना आपण तैनात केलेली आहे। आता मी पण लगेच तिथे रवाना होणार आहे। अजून किती लोक अडकलेले आहेत? आता फक्त शेवटचे दुधी म्हणून गाव आहे, तिथे एक 10 सदस्यांचे कुटुंब सध्या अडकले आहे। सध्या आर्मी कडून त्यांचे पण बचत कार्य सध्या सुरू आहे। आपण एक हेलिकॉप्टर आपण विनंती केलं होतं आणि थोडंसं सकाळी दुर्दैवाने वेदरची, हवामानाची परिस्थिती एवढा अनुकूल नव्हता, पण तरीही
थोड्या वेळानंतर हेलिकॉप्टरची टीम इथे पोहोचले आणि आमच्या तहसीलदारांनी जे लोकेशन त्यांना दाखवलं होतं त्या लोकेशनला तिथे लँड झाला. पुन्हा तिकडून त्यांच्या टीम आणि आपला टीम सोबत रेस्क्यू एफर्ट्स त्यांनी यशस्वीपणे त्यांनी केले. कॅज्युअलिटीचं काय आहे का त्याच्यात? नाही, असं तर काय कॅज्युअलिटी नाहीये. फक्त दुर्दैवाने रात्री थोडा जास्त पाऊस पडल्याने काही इशारा मिळाली नसल्याने एक ज्येष्ठ महिलांची दुर्दैवी मृत्यू झाली आहे. या व्यतिरिक्त कुठल्या प्रकारचे जीवितहानी नाहीये. नागरिकांना काय आव्हान करणार? नागरिक आपण हे आवाहन करतो की आपण अजून पावसाची इशारा आहे, आपलं सर्व धरण भरलेली आहे आणि मोठ्या प्रमाणाने आता डिस्चार्ज सुरू आहे. त्यामुळे नदीकाठचे सर्व नागरिकांना आम्ही आमच्या महसूल विभागाकडून, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडून, पाटबंधारे विभागाकडून आपण इशारा दिलेली आहे की आपण सुरक्षितपणे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर व्हा. यासाठी आमच्या सर्व गाव पातळीवर यंत्रणा, तहसीलदार, BDO तुमच्या मदतीत आहे आणि कुठल्याही अडचणी आला तो सगळे नागरिक आम्हाला संपर्क करू शकतात. आज इथे शारदीय नवरात्र महोत्सव 2025 ची पहिला दिवस असल्याने मंदिर संस्थांच्या वतीने सर्व विश्वासांची उपस्थितीत, सर्व पुजारी मंडळीची उपस्थितीत, तसेच आमच्या महंत महाराज, सर्व अधिकारी, कर्मचारी, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात उपस्थितीत उत्साहाने घटस्थापना संपन्न झालेली आहे. आणि घटस्थापना करत असताना आपण आई तुळजाभवानी चरणाला हीच प्रार्थना आपण सामूहिक प्रार्थना केलेली आहे की या शारदीय नवरात्र उत्सव एकदम सुखकर आणि यशस्वीपणे पार पडावी. आणि आतापर्यंत जे मोठ्या प्रमाणाने पाऊस पडली आहे त्याच्यामुळे जे नुकसान झालेली आहे आमच्या शेतकऱ्यांना, त्यासाठी लवकरात लवकर मदत मिळावी आणि यापुढे पण असं प्रकारचे नुकसान होऊ नये असं आपण आई तुळजाभवानी देवीला प्रार्थना केलेली आहे. भाविकांना आपण हीच आव्हान करतो, आपण घरीतून बाहेर पडताना आपण सुरक्षितपणे आपण प्रवास करावी. आपल्या सोबत जे सर्व पावसासाठी जे काही रेनकोट्स आहे, छत्री आहे ते आपण करावी. तरीही आपण इथे सर्व व्यवस्था केलेली आहे पावसाच्या अनुषंगाने आणि मंदिर संस्था, नगरपालिका, पोलीस प्रशासन तुमच्या मदतीसाठी सदैव तत्पर आहे. धन्यवाद.